Now I do 8th standard Hindi. I think in previous class we do that lesson Vriksha Premi Timaka. Yes or no, children? So we are complete that lesson and we send that notes also. All of you complete the notes. Okay, I start the next lesson. Lesson number 12. हरा घोड़ा. बच्चे बीरबल की चतुराई का परिचित प्राप्त करते हैं. एक दिन बादशाह अकबर घोड़े पर शाही बाग में घूमने गए. All of you open your textbook, come to page number 86. Now I read that lesson, listen carefully. एक दिन बादशाह अकबर घोड़े पर शाही बाग में घूमने गए. उनके साथ मंत्री बीरबल थे. चारों ओर हरे भरे वृक्ष और हरी हरी घास देखकर अकबर बहुत खुश हुए. उन्हें लगा कि बगीचे में सैर करने के लिए घोड़ा भी हरे रंग का ही होना चाहिए. उन्होंने बीरबल से कहा, बीरबल, मुझे हरे रंग का घोड़ा चाहिए. तुम मुझे 7 दिन में हरे रंग का घोड़ा ला दो. यदि तुम हरे रंग का घोड़ा ना ला सके तो हमें अपनी शक्ल मत दिखाओ. अकबर और बीरबल दोनों को यह मालूम था कि हरे रंग का घोड़ा तो होता ही नहीं है, लेकिन अकबर को बीरबल की परीक्षा लेनी थी. दरअसल इस प्रकार के अटपटे सवाल करके वे चाहते थे कि बीरबल अपनी हार स्वीकार कर ले और कहे, जहाँपना मैं हार गया. मगर बीरबल भी अपने जैसे एक ही थे. बीरबल हर सवाल का सटीक उत्तर देते थे कि बादशाह अकबर को मुंह की खानी पड़ती थी. बीरबल हरे रंग के घोड़े की कोच के बहाने 7 दिन तक इधर उधर घूमते रहे. 8वें दिन वे दरबार में हाजिर हुए और बादशाह से बोले, जहाँपना, मुझे हरे रंग का घोड़ा मिल गया है. बादशाह को आश्चर्य हुआ. उन्होंने कहा, जल्दी बताओ, कहाँ है हरा घोड़ा? बीरबल ने कहा, जहाँपना, घोड़ा तो आपका मिल जाएगा. मैंने बड़ी मुश्किल से उसे खोजा है, मगर उसके मालिक ने 2 शर्त रखी है. बादशाह ने कहा, क्या शर्त है? पहली शर्त तो यह है कि घोड़ा लेने के लिए आपको स्वयं जाना चाहिए. ये तो बड़ी आसान शर्त है. दूसरी शर्त क्या है? घोड़ा खास रंग का है, इसीलिए उसे लाने का दिन भी खास ही होगा. उसका मालिक कहता है कि सप्ताह के 7 दिनों के अलावा किसी भी दिन आकर उसे ले जाओ. अकबर इसका मतलब समझ नहीं पाए. वे बीरबल का मुंह देखते रह गए. बीरबल ने हंसते हुए कहा, जहाँपना, हरे रंग का घोड़ा लाना हो तो उसकी शर्त भी माननी ही पड़ेगी. तब अकबर को मालूम हो गया कि उन्होंने बीरबल को उल्लू बनाना चाहा था, लेकिन अब वे खुद उसके जाल में फंस गए थे. अकबर खिलखिलाकर हंस पड़े. बीरबल की चतुराई से वे खुश हुए. समझ गए कि बीरबल को मूर्ख बनाना सरल नहीं है. So that is lesson number 12. हरा घोड़ा. What's the meaning of the word हरा घोड़ा? Green horse. Anybody see the green horse, children? No. The horse not having color only. Yes or no? So in this lesson, conversation between Akbar and Birbal. Akbar and Birbal. See that. एक दिन बादशाह अकबर घोड़े की शाही बाग में घूमने गए. Now I tell words meanings. Write down बादशाह. Underline that word. Write the meaning. What's the meaning of the word बादशाह? King. K-I-N-G. King. अकबर घोड़े पर घोड़े, हॉर्स, H-O-R-S-E, हॉर्स.
शाही बाग गार्डन, GARDEN गार्डन। बाग में घूमने गए, उनके साथ मंत्री बीरबल थे। चारों ओर हरे भरे, अंडरलाइन दैट वर्ड, हरे भरे, ग्रीनिश, GREENISH ग्रीनिश। वृक्ष, ट्री, TREE ट्री। और हरी हरी घास, घास मीन्स ग्रास, GRASS ग्रास। देखकर अकबर बहुत खुश हुए। खुश, हैप्पी, HAPPY हैप्पी। उन्हें लगा कि बगीचे में सैर करने के लिए घोड़ा भी हरे रंग का ही होना चाहिए। उन्होंने बीरबल से कहा, बीरबल मुझे हरे रंग का घोड़ा चाहिए। तुम मुझे 7 दिनों में हरे रंग का घोड़ा ला दो। यदि तुम हरे रंग का घोड़ा ना ला सके तो हमें अपनी शक्ल, अंडरलाइन दैट वर्ड, फेस, FACE फेस, मत दिखाओ। अकबर और बीरबल दोनों को यह मालूम था कि हरे रंग का घोड़ा तो होता ही नहीं है, लेकिन अकबर और बीरबल की परीक्षा, टेस्ट, TEST टेस्ट लेनी थी। दरअसल इस प्रकार के हटफटे सवाल करके वे चाहते थे कि बीरबल अपनी हार स्वीकार कर ले और कहे, जहाँपना मैं हार गया। मगर बीरबल भी अपने जैसे एक ही थे। बीरबल हर सवाल का सटीक उत्तर देते थे कि बादशाह अकबर के मुंह की खानी पड़ती थी। ಅಲ್ಲಿಗೆ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿರಲಿ, ಇನ್ನೂ ಲೆಸನ್ಸ್ ಇದೆ ಮಕ್ಕಳ, ಅದನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೊ ಐ ಥಿಂಕ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ದಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಮೀನಿಂಗ್ಸ್. ओके, सी दैट एक दिन बादशाह अकबर घोड़े पर शाही बाग में घूमने गए थे. ಸೊ ಒಂದಿನ ಅಕ್ಬರ್ ಮತ್ತೆ ಬೀರ್ಬಲ್, ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಕಿಂಗ್ ಅಕ್ಬರ್ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೊರಟಿರ್ತಾನೆ, ಗಾರ್ಡನ್ ಅಲ್ಲಿ ಅವನ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಸೊ ಉನ್ಹೆ ಸಾಥ್ ಮಂತ್ರಿ ಬೀರ್ಬಲ್ ತೆ, ಅಕ್ಬರ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ರು, ಅವನ ಮಂತ್ರಿ ಬೀರ್ಬಲ್ ಕೂಡ ಇದ್ರು. ಸೊ ಚಾರೋ ಓರ್ हरे भरे वृक्ष और हरी हरी घास देखकर अकबर बहुत खुश हुए. ಸೊ ಆ ಗಾರ್ಡನ್ನ ನಾಲ್ಕು ಸುತ್ತ ಹಸಿರುಮಯವಾಗಿರುವಂತಹ ಮರ ಮತ್ತೆ ಗಿಡ ಹುಲ್ಲುಗಳನ್ನ ನೋಡಿ ಅಕ್ಬರ್ಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗತ್ತೆ. ಸೊ उन्होंने लगा कि बगीचे में सैर करने के लिए घोड़ा भी हरे रंग का ही होना चाहिए. ಆ ಗಾರ್ಡನ್ನು ಫುಲ್ಲು ಗ್ರೀನಿಶ್ ಆಗಿರೋದನ್ನ ನೋಡಿ ಅಕ್ಬರ್ ಥಿಂಕ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಏನಂತ, ಈ ಗಾರ್ಡನ್ ಅಲ್ಲಿ ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ ಗ್ರೀನ್ ಆಗಿರೋ ಕುದುರೆ ಇದ್ದಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ. ಸೊ ಹಾಗಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಂತ, ಉನ್ಹೋನೆ ಬೀರ್ಬಲ್ ಸೇ ಕಹಾ, ರಾಜ ತನ್ನ ಮಂತ್ರಿ ಬೀರ್ಬಲ್ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬೀರ್ಬಲ್ ಮುಜೆ ಹರೇ ರಂಗ ಕಾ ಘೋಡಾ ಚಾಹಿಯೇ, ಬೀರ್ಬಲ್ ನನಗೆ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಕುದುರೆ ಬೇಕು. ತುಮ್ ಮುಜೆ 7 ದಿನ ಮೇ ಹರೇ ರಂಗ ಕಾ ಘೋಡಾ ಲಾದೋ, ನಾನು ನಿನಗೆ 7 ದಿನ ಸಮಯ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅಷ್ಟೊಳಗೆ ನೀನೇನು ಮಾಡಬೇಕು, ನನಗೆ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ಕುದುರೆಯನ್ನ ಹುಡುಕಿ ಕೊಡಿಸ್ಬೇಕು. ಯದಿ ತುಮ್ ನಾ ಹರೇ ರಂಗ ಕಾ ಘೋಡಾ ನಾ ಲಾ ಸಕೆ ತೋ ಹಮೆ ಅಪ್ನೆ ಶಕಲ್ ಮತ್ ದಿಖಾವೋ. ಸೊ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಕುದುರೆ ಸಿಗೋವರೆಗೂ ನೀನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಿನ್ನ ಮುಖ ನನಗೆ ತೋರಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾರು, ಬೀರ್ಬಲ್ ಗೆ ಅಕ್ಬರ್ ಹೇಳೋದು, ರಾಜ ತನ್ನ ಮಂತ್ರಿಗೆ. ಸೊ अकबर और बीरबल दोनों को यह मालूम था कि हरे रंग का घोड़ा तो होता ही नहीं. ರಾಜನಾದ ಅಕ್ಬರ್, ಮಂತ್ರಿಯಾದ ಬೀರ್ಬಲ್ ಇಬ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು ಹರೇ ರಂಗ ಕಾ ಘೋಡಾ ಅಂದ್ರೆ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಎಲ್ಲೂ ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ. ಸಿಗುತ್ತಾ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ? ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದು ಅಕ್ಬರ್ಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಬೀರ್ಬಲ್ಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಆದ್ರೂ ಅಕ್ಬರು ಬೀರ್ಬಲ್ ತನ್ನ ಮಂತ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಂತ, ನನಗೆ 7 ದಿನದ ಟೈಮನ್ನ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅಷ್ಟರೊಳಗೆ ನೀನು ನನಗೇನು ಮಾಡಬೇಕು, ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಕುದುರೆಯನ್ನ ಹಾರಿಸ್ಕೊಂಬಂದು ಕೊಡಬೇಕು
ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಕುದುರೆನ ತಂದ್ಕೊಡ್ಬೇಕು, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀನು ಮುಖವನ್ನು ತೋರಿಸ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸೊ ಲೇಕಿನ್ ಅಕ್ಬರ್ ಕೋ ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ ಪರೀಕ್ಷಾ ಲೇನಿ ಥಿ. ಸೊ ಅಕ್ಬರ್ಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಬೀರ್ಬಲ್ಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಕುದುರೆ ಸಿಗಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಕ್ಬರು ಬೀರ್ಬಲ್ನ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂದರೆ ರಾಜ ಹೇಳಿದ ಮಾತನ್ನ ಹೇಗೆ ಪಾಲಿಸ್ತಾನೆ ಇವನು ಅಂತ. सो दरअसल इस प्रकार के हटफटे सवाल करके वे चाहते थे कि बीरबल अपने हार स्वीकार कर ले और कहे. ಸೊ ಅಕ್ಬರ್ ರಾಜ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಏನಂತ, ಬೀರ್ಬಲ್ ತುಂಬ ಜಾಣವಂತ ಮಂತ್ರಿ, ಸೊ ಬುದ್ಧಿವಂತ ಮಂತ್ರಿ. ಹಾಗಾಗಿ ಈಗ ನಾನು ಕೊಟ್ಟಿರೋ ಸವಾಲನ್ನ ಅವನ ಹತ್ರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಕುದುರೆ ಸಿಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸೋಲನ್ನ ಒಪ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ಸೋಲನ್ನ ಒಪ್ಕೋತಾನೆ. ಏನಂತ ಕೇಳ್ತಾನೆ, ಜಹಪನ ಮೈ ಹಾರ್ ಗಯ, ನಾನು ಸೋತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅವನು ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ಶರಣಾಗ್ತಾನೆ ಅಂತ ಥಿಂಕ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. ಯಾರು? ರಾಜ. ಮಗರ್ ಆದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ತುಂಬ ಬುದ್ಧಿವಂತ ಮಂತ್ರಿ, ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಸೋಲನ್ನ ಒಪ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಬೀರ್ಬಲ್ ಅಪ್ನೆ ಜೈಸೆ ಹಿ ತೆ ಬೀರ್ಬಲ್ ಹರ್ ಸವಾಲ್ ಕಾ ಸಟಿಕ್ उत्तर देते थे कि बादशाह अकबर को मुख की कहानी पड़ती थी. ಸೊ ಅಕ್ಬರ್ ಥಿಂಕ್ ಮಾಡೋದು, ಬೀರ್ಬಲ್ ಈ ಒಂದು ಸವಾಲನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಸೋತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಬಂದು ಕೇಳ್ಕೊತಾನೆ ಅಂತ. ಆದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಮುಖಕ್ಕೆ ಹೊಡೆದಾಗೆ, ಅಂದರೆ ಅವನು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅವನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸವಾಲನ್ನ ಇವನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಅವನಿಗೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗಿರ್ತಾನೆ. ಯಾರು? ಬೀರ್ಬಲ್. ಸೊ ಅಲ್ಲಿಗೆ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿರಲಿ. ಅವನಿಗೆ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಸಿಗುತ್ತಾ ಸಿಗಲ್ವಾ, ಅಥವಾ ಅಕ್ಬರಿಗೆ ಬೀರ್ಬಲ್ ಏನು ಆನ್ಸರ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಸರಿನಾ ಮಕ್ಕಳ? ಸೊ ಅಪ್ ಟು ಮುಕ್ಕಿ ಕಾನಿ ಪಡ್ತಿ ಹೈ ಸ್ಟಾಪ್ ದ ಲೆಸನ್. ಸ್ಟಿಲ್ ಲೆಸನ್ ಆರ್ ದೇ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ವಿ ಆರ್ ಕಂಟಿನ್ಯೂಯಿಂಗ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್. ಸೊ I will complete half lesson, that's why I will send that half notes. That means you write the glossary words in your classwork. I will read that. Listen. शब्दार्थ. बादशाह सम्राट चक्रवर्ती. शाही बादशाहों का. बाग उद्यान बगीचा. शाही बाग राजोद्यान. वृक्ष पेड़. घास तिनका. सैर भ्रमण. घूमना फिरना. शक्ल मुख और चेहरा. हटफटा ठेड़ा असंगत. जहापना बादशाहों के लिए संबोधन. सटीक बिल्कुल ठीक. मुश्किल कठिन. खोज तलाश. आसान सरल. खास विशेष. सप्ताह हफ्ता, दैट मीन्स 7 दिन. किलकिलाना जोर से हंसना. मुंह की कान बुरी तरह हारना. अनद्रुत होना. अपनी दुर्दश करना. उल्लू बनाना. मूर्ख बनाना. जाल में फांसना. वश में करना. So all of you write the glossary words in your classwork. Then I will send the one word question answers. Okay children, these 2 minutes write in your classwork. When I complete the lesson, that after I will send full notes. Okay children, all of you understand that lesson? Once again, all of you sit and read the lesson children. If you having any doubts, ask me. Okay children, thank you.